तर जय श्रीराम मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि तुम्हाला कवर बघितलंच असेल तुम्ही यूट्यूबचं की आपण आज चाललेलो आहे शिर्डी. तर आता वाजलेले आहे सकाळचे 5:15. बघू शकता तुम्ही आपली इथं बॅग वगैरे पॅकिंग करून ठेवली आहे. इथं सगळं चार्जर वगैरे ठेवलं आहे आपण, कपडे वगैरे. आणि आपण जाऊ आता शिर्डी. बघू शकता बाहेर खूप अंधार आहे कारण सकाळचे 5:15 वाजलेले आहे. तर मित्रांनो आपली गाडी येऊन गेली. आता इथं मस्त बसण्याची व्यवस्था अशी केलेली आहे. आणि गाडी सध्या आता खाली आहे. पुढे हळूहळू मुलं येतील. दीपक भाऊ बी आलेले आहे आता सध्या आपल्यात. अरे प्रेम तू राहिलता तेच तर म्हटलं. येताच कल्याण झालं. डायरेक्ट एका वेळेला उलट्या लागल्या आमच्या आणि थांबली आहे. मित्रांनो आपण आता इथे थांबलेलो ढाब्यावर चहा वगैरे प्यासाठी. बघू शकता तो तिकडे उलटी कुमार. 2 उलट्या झाल्या भाऊले. 2 गाडी थांबवली. पुरा बेकार काम आहे आता. बेकार काम आहे की चहा सोबत बिस्किट. आणि हा पा भाऊन डायरेक्ट हेडफोन लावले. गोपाल भाऊचा बी रेडी. पवार साहेब त्यानं चालू आहे चहा. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर निघालो आपण डायरेक्ट शिर्डीला जाण्यासाठी. आता म्हटलं कुठेच मी डायरेक्ट शिर्डीला. गाडी दादा पेट्रोल टाकलेलं आहे आपण. डिझेल थांबलेला आता सध्या. तर विषय असा झालेला होता, सर्वांना बोर होत होतं. मग काही ना काही टाइमपास म्हणून आम्ही लुडो खेळायला लागलो होतो सगळे मित्र. आपण आता इथे जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे हॉटेलमध्ये. हे पाहू शकता तुम्ही हॉटेल आहे. आपले सगळे मित्र परिवार. आणि गाडी तिकडे लावली आहे. आता आपण जेवण वगैरे करू की मग पुढे ट्रिपला जाऊ. धन्यवाद. फायनली आपण आता शिर्डीला पोहोचलेलो आहे. कपडे वगैरे बदलून टाकले आपण आणि इकडे गाडी पार्किंगला लावून दिली. आता जाऊ आपण पहिले जेवण करायला कारण भूक लागली आहे खूप. 6 की 7 घंटे 6 की 7 घंट्याचा आमचा प्रवास झालेला आहे. म्हणून आता आम्ही जेवणाला जाऊ. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. धन्यवाद. आता जेवणासाठी चाललेलो आहे. पैदल जेवणासाठी जाणं पडून गाडी पार्किंगला लावून दिली. आणि एवढे पोर आहे. आपले सगळे मित्र इकडे जेवणाला बसले आहे आणि आपण इथे एकटे बसलो आहे. भाऊ काय करशील, जागाच नाही भेटली. आमचं आता जेवण फायनल झालेलं आहे मित्रांनो. आम्ही आता चाललो हात धुण्यासाठी. आणि पाहू शकताय किती मोठा आहे डायरेक्ट शेवटपर्यंत. आम्ही आता बोर्ड वाचलो होतो तिथं आहे शिवसृष्टी नाव. आता आम्ही वर चाललेलो आहे त्यासाठी. पण अंदर काही मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आपल्याला शूटिंग काही काढता नाही आली. तुम्हाला दाखवता नाही आपलं झालेलं आहे. जेवण वगैरे कपडे वगैरे बी बदलून झालेलं आहे. आता आपण लो दर्शनाला वगैरे सगळं. तर मित्रांनो आपण आता चाललेलो आहे दर्शनासाठी. हे पाहू शकता आपले मित्र सगळे. हा प्रेम ते मागून येत आहे. शिरोड्याची गँग. आणि आता चाललो आम्ही मंदिराकडे पैदल कारण आपली गाडी पार्किंगमध्ये लावली. तर रूल आहे की इथं बाहेरच मोबाईल जमा करणं पडता. म्हणून आपला मोबाईल आपण इथं ठेवतो आहे. आणि आता अंदर आपल्याला काही शूटिंग काढता येणार नाही. मोबाईल ठेवून देतो आता. एवढा भारी सीन झालेला आहे की आपलं दर्शन झालेलं आहे. आता सध्या 3.5 तास लागले दर्शनाला. आणि तुम्ही पाहू शकता इकडे मोबाईल अलाउड नव्हता म्हणून काही शूटिंग जास्त निघलं नाही. आता आम्ही हॉटेलवर जाऊ, तिथं चेंज वगैरे करू आणि उद्या वेट एन्जॉयला जाऊ. तर मित्रांनो आमचे जे चपला बुटं होते ते आम्ही ह्या दुकानात काढलेले होते.
म्हणून आपल्या अंदरची शूटिंग बी काही निघली नाही. पण तुम्ही आता इथून नजारा पाहू शकता. अंदर मोबाईलच अलाउड नव्हता म्हणून मी जास्त शूटिंग काढली नाही. पाहू शकता तुम्ही इथं हे आहे बोर्ड. इथून अंदर जाणं पडतं आणि अंदर दर्शन. खूप गर्दी होती. 3.5 तास लागले होते आम्हाला दर्शनाला. इकडे आमच्या मित्राला कडे घेणार म्हणून आम्ही आलो इकडे. तर काय आता आम्ही रूम पाहायला आलेलो आहे इथं. ते आता रूम पाहू. 6 जणांची रूम दाखवायसाठी ते आपल्याला वर नेत आहे. आम्ही सगळेच चाललोय आता. तर हे हॉटेलमध्ये मित्रांनो आम्ही आता राहणार आहे. डायरेक्ट हॉटेल रॉयल काम आहे. शेवटी पाटील आहे आमच्यासोबत. अरे भाऊ एवढे मोठे मोठे माणसं असल्यावर काय रूम घेऊ आम्ही. भक्तिनिवासमध्ये राहू. मोठे मोठे माणसं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त पाटीलच आहे. होऊ शकता हे आमची रूम आहे. इथं आम्ही आज रात्री जाणार आहे. ड्रायव्हर काका झोपले. 6 जणांची रूम आहे. आता आम्ही म्हणजे राहून पहिले फोटोशूटला जाणार आहे. प्रेमान मी आम्ही चाललेलो आहे. तर काही विषय असा झालेला होता की जे आमचे फोटोज बाकी आहे काढायचे. कारण आम्ही 3 ते 3.5 तास लगातार हिच्यात उभे राहिलो दर्शनसाठी. मग आता विषय असा झाला आहे की माझ्या प्रेमचे फोटोशूट बाकी आहे म्हणून आम्ही त्यासाठी चाललो आहे. आणि हॉटेलमध्ये रूम घेतलेली आहे आम्ही. तर त्या हॉटेलमध्ये आता मस्त रात्री टेन्शन नाही झोपणार आहे. तर मग म्हटलं आता पहिले फोटोशूट करून येऊ. तसं उद्या सकाळी फोटोशूट होतं नाही होत कारण उद्या वेट एन जॉयला बी जायचं आहे. म्हणून आता आम्ही चाललेलो आहे फोटोशूट. पाहू शकता हॉटेलमधून पाणी आपल्या अंगावर पडते. ओला होऊन जाईन एखादा जर याच्या खाली राहिला तर. शावर चालू आहे नॅचरल. मित्रांनो आम्हाला इथलं काही जास्त माहीत नाही म्हणून आम्ही गुगल मॅपच्या भरोसे चाललो. तर मित्रांनो आमचं नशीब बी एवढं खराब की आमच्या मित्रांनी पहिले मस्त तिकडे फोटोशूट काढले. पण आमच्याच वेळेस कुलूप लागून गेलं. लॉक लागून गेलं. आता एवढे चांगल्या लोकेशनवर बी आम्हाला फोटो काढता नाही येत. अरे वो काय करतो आता. हे इकडे एक फोटो काढून घेऊ ना. आयलो साईबाबा. तर मित्रांनो इथं आपण एक आपला फोटो काढून घेतला आणि कोण खात चाललो आम्ही घरी. डायरेक्ट आलो आम्ही रूमवर. आणि मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका गाईज कारण आम्ही पार्ट 2 मध्ये चाललो वेट एन्जॉय. म्हणून पार्ट 2 बघण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करा.